पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. आज या शबदाच्या दिवशी आपण परमेश्वराला शोधत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the एक Lord. दिवस असे फक्त परमेश्वराला शोधण्यासाठी, त्याची इच्छा जाणण्यासाठी, त्याच्यामध्ये विश्रांती घेण्यासाठी, त्याच्या सानिध्यामध्ये आनंद घेण्यासाठी देवाने आपल्याला दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, परमेश्वराला शोधणारे लोक हो, तुम्ही आनंदी व्हा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the जो Lord. जे कोणी परमेश्वराला शोधत आहे, शोधायला चालू केलं तर असे पटकन सापडणारी गोष्ट नाही येते. हालेलुया. हालेलुया. तरी देवाला शोधणारे लोक आनंदी होणार. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. कोणत्याही प्रसंगामध्ये देवाला शोधणारा जो माणूस आहे तो आनंदी होणार. हालेलुया. हालेलुया. मला आठवत आहे, फादर रोबिन नावाचा एक फादर, प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. जर्मनीमध्ये देवाचा कार्य करत होते. हालेलुया. हालेलुया. तिथे कार्य करताना फादरांना कळालं की फादरांच्या शरीरामध्ये कर्करोग, कॅन्सर पसरलेला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the या Lord. फादर खूप वेळ प्रार्थना करणारा, देवाच्या सानिध्यामध्ये राहणारा, देवाला खुश करायला प्रयत्न करणारा एक बंधू होता. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. हालेलुया. अशा जे लोक आहेत ते लोक, त्यांच्या कधी कधी एक वैशिष्ट्य असे आहे, त्यांना जगामध्ये अनेक मित्र मंडळीवर नसेल. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. त्या फादरांच्या बद्दल असे ऐकलेलं आहे, फादर खूप दयाळू होते, मायाळू होते, लोकांच्या मध्ये मिसळणारा होते, त्यांच्या बरोबर एक जीव होणारा होता. हालेलुया. हालेलुया. तरी या फादर 3 दिवस भरपूर वेळ देवाच्या सानिध्यामध्ये राहणारा एक फादर होते. हालेलुया. हालेलुया. फादरांनी एकदा असे बोलले की मला मरण समोर दिसत आहे म्हणून डॉक्टर लोक वर बोलत आहे. तरी मी येशूला सांगितलं, येशू तू अजून थोडे दिवस दिला तर मी अधिक तुझं कार्य करणार ना. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर फादरांनी बायबल उघडून बघितलं, तेव्हा फादरांना कळालं की त्यांना मिळालेलं वचन असा प्रकारे आहे की मी तुला माझ्याकडे बोलवत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. फादरनी लगेच होकार दिला. हालेलुया. 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 प्रियानो, मी ज्या फादरांच्या विषयी बोलत आहे, या फादर मरण समोर आहे तेव्हा देखील मरणाकडे लक्ष न देता देवाकडे लक्ष देणारा एक फादर होते. प्रेज द लॉर्ड. म्हणून या फादरांचा चेहरा कायम शेवटपर्यंत देवाला शोधणारा होता, देवामध्ये आनंद घेणारा होता. हालेलुया. हालेलुया. अशा लोकांचे एक वैशिष्ट्य असे आहे, त्यांच्या जीवनामध्ये तक्रार कमीत कमी किंवा नाही असे असेल. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, या अनुषंगाने असलेले एक सुंदर वचन आहे, स्तोत्र 105 मध्ये वचन 4. आपण आता ऐकूया. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्याचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. आपण सिस्टरांच्या मागे बोलूया. परमेश्वर परमेश्वर व त्याचे सामर्थ्य व त्याचे सामर्थ्य ह्याचा शोध करा, त्याचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी त्याच्या दर्शनासाठी सदा सदा आतुर असा. आतुर असा. हालेलुया. 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 हालेलुया.
हालेलुया. खूप सुंदर वचन. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला शोधा, त्याच्या सामर्थ्याला शोधा. हालेलुया. हालेलुया. हल्लीच्या काळातील आपल्यासाठी खूप गरजेचं आहे अशी एक गोष्ट आहे. परमेश्वराला शोधा, त्याचं सामर्थ्य. हालेलुया. हालेलुया. कारण कधी कधी आपल्याला आपल्या मनासारखे अनेक गोष्टी व्हावं म्हणून आपण धावपळ करतो, कष्ट करतो. हालेलुया. हालेलुया. डोकं चालवतो. हालेलुया. हालेलुया. काही ठिकाणी डोकं चालवून उपयोग नाही, मग तिथे काय करावं लागणार? हालेलुया. हालेलुया. डोकं चालवण्यापेक्षा देवा तुझा सामर्थ्य प्रगट होऊ दे. देवा मी करतो, मी बोलतो, त्यापेक्षा तू स्वतः बोल. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. मी हालेलुया. कितीतरी लोकांच्या मुखातून ऐकलेलं आहे, फादर मी असे बोलू शकत नाही, मी असे बोलू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. ती शक्ती कुठून आली मला माहित नाही, मी बोललो. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. Praise the मी Lord. YouTube मध्ये अगोदर एक गोष्ट बोललेली तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. हालेलुया. शालोम टीव्ही मध्ये एका डॉक्टरांनी Praise the डॉक्टरांच्याकडे आलेली एक पेशंट. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. म्हणजे मारामारी मध्ये कोणतरी एका व्यक्तीने चाकू हातामध्ये घेऊन त्या चाकू बरोबर त्यांच्या हृदयामध्ये घुसवायला घेतली. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. ताबडतोब पेशंटना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं आहे. डॉक्टरांना वाटलं की आता हार्टचा मुद्दा आहे म्हणून ताबडतोब ऑपरेशन करायला पाहिजे. डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन चालू केलं. बघताना भरपूर ब्लड गेलेला आहे. त्यांना ब्लड कुठून मिळणार? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. लगेच डॉक्टरांना एक आयडिया मिळाले की याचंच रक्त चाळून त्याच्यासाठी वापरूया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तेव्हा कळालं की छातीच्या खालच्या भागामध्ये एक भिंत आहे, ते देखील या चाकूने भेदून गेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. तरी हे जे डॉक्टर आहेत, देवावर खूप विश्वास ठेवणारा, प्रार्थना करणारे एक डॉक्टर आहे. हालेलुया. हालेलुया. डॉक्टरांनी दिलेले साक्षी असे आहे की हा पेशंटना त्यांचंच रक्त मी चाळून दिलं, देवानी कृपा दिली आणि बाहेरच्या रक्ताची गरज आलंच नाही. आणि खूप सुंदर गोष्ट म्हणजे देवाच्या दयेने त्या ठिकाणी हा माणूस, डॉक्टर सांगत आहे, 5व्या दिवशी बरे होऊन घरी गेला. इतके मोठा परिस्थितीतून गेलेले हा पेशंट 5व्या दिवशी कसे काय घरी पोहोचले डॉक्टरांनाच पटत नाही. हालेलुया. हालेलुया. डॉक्टरांनी शेवट बोललेली गोष्ट आहे, हे ऑपरेशन मी नाही केला. प्रेज द लॉर्ड. Praise the मी Lord. होतो, माझ्या हातातून घडले, तरी ते सामर्थ्य कुठून आला मला माहिती नाही. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, ही गोष्ट या स्तोत्र 105 मध्ये परमेश्वर आपल्याला बोलत आहे. तू परमेश्वराला शोध, त्याचं सामर्थ्य शोध. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला शोधणारे लोक, त्याचं सामर्थ्य शोधणारे जे लोक आहेत, त्यांना पुढे बोललेली गोष्ट आहे, या बरोबर त्याच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहा. हालेलुया. हालेलुया. देवाचं असं एक वचन असेल तर हे क्लिअर आहे, ही गोष्ट होणार. प्रेज द लॉर्ड. Praise the तू Lord. आतुरतेने त्याच्या वचनाची घोषणा करायची इच्छा मध्ये, किंवा त्याला शोधण्याच्या इच्छेने, किंवा त्याच्या एक अनुभवासाठी तू वाट पाहणार असेल तर, प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. परमेश्वराच्या कृपेने तुला त्या परमेश्वराचा दर्शन होणारच. हालेलुया. हालेलुया. एक अख्रिस्ती डॉक्टर, हालेलुया, हालेलुया.
अनेक प्रकारच्या अनुभवातून गेले, भयंकर मोठा त्रासातून जात आहे. हालेलुया. एक रात्र पुढे निघणार का म्हणून माहित नाही. डॉक्टर निराशामध्ये सापडलेला आहे. हालेलुया. हालेलुया. खूप प्रसिद्ध असा एक चांगला डॉक्टर पण आहे. हालेलुया. हालेलुया. निराशा अनेकांच्या जीवनामध्ये निराशा कुठून पण घुसणार. अनेक कारण त्यासाठी असू शकत आहे. हालेलुया. प्रियानो, या डॉक्टर सांगत आहे की त्या ठिकाणी निराशामध्ये त्यांच्या हातामध्ये कुठेतरी एक क्रॉस सापडली. हालेलुया. हालेलुया. आणि त्या क्रॉस हातामध्ये पकडून डॉक्टरांनी देवाला, येशू ख्रिस्ताला विचारले, खरा देव कोण आहे? तू खरा देव असेल तर मला एक अनुभव दे. हालेलुया. हालेलुया. रात्री झोपेत असताना येशू ख्रिस्तानी त्याला जागे केलं. प्रभू येशू एक निळ लाईट मध्ये प्रकट झालं. हालेलुया. त्या रोशनीमध्ये दिसलेल्या येशूने त्याला सांगितलं की मी जिवंत परमेश्वर आहे आणि मी खरा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. या डॉक्टरगिरीच्या कार्यासोबत केरळच्या एका भागामध्ये परमेश्वराचा कार्य अजून करत आहे. तरुण लेकरांना मार्गदर्शन देत आहे. परमेश्वराचा मार्ग दाखवत आहे. हालेलुया. हालेलुया. कारण त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये काल जसे आपण पाहिलो, एक पर्सनल एन्काउंटर मिळालं. त्यांना वैयक्तिक गाठभेट झाले. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वर आपल्या शोधात आहे. हालेलुया. हालेलुया. आपण प्रार्थना केली तर, आपण प्रयत्न केला तर नक्की आपल्या परमेश्वर आपल्याला दिसणार, सापडणार. आपण देवाचा आभार मानूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. शरीरातील काही भागामध्ये किळे टोकल्यासारखा दुखणे त्रास असलेले काही लोकांना, सर्दी जबरदस्त झालेला आहे अशा परिस्थितीतील काही लोकांना, पोटामध्ये गॅस भरलेला आहे आणि पोटामध्ये खूप दुखणे त्रास आहे अशा काही लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे, बरे करत आहे. काही लोकांच्या डोळ्यांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. एका व्यक्तीच्या डोळ्यातून काहीतरी निघून गेल्यासारखं होऊन त्यांच्या डोळ्याला एक विशेष कृपा आता मिळालेला आहे. एक व्यक्तीला त्यांचा बॅलन्स चुकत आहे, उभं राहताना पडणार असे वाटत आहे. त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणतरी एका व्यक्तीचा डोक्यावरचा भरपूर केस पडलेला आहे म्हणून त्या व्यक्तीला खूप वाईट वाटत आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर त्या व्यक्तीला सांत्वन देत आहे. परमेश्वर त्या व्यक्तीच्या हृदयातील दुःख दूर करून त्यांना आशीर्वादित करत आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये जे अंधारमय वातावरण होते त्यातून त्यांना परमेश्वर सुटका दिलेला आहे, त्यांना प्रकाशाचा अनुभव दिलेला आहे. छातीमध्ये खूप कसे तरी वाटत आहे अशा कंडिशन मध्ये असलेले काही लोकांना प्रभूचा स्पर्श मिळालेला आहे. पाय मुरगळल्यासारखा होत आहे तशा कंडिशन मध्ये असलेले कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. वाईट स्वप्न वारंवार पडत आहे आणि त्रासातून जात आहे अशा काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. कामधंदा शोधणाऱ्या अनेक लोकांसाठी परमेश्वर दार उघडून देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.